शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी नगरसेवक डी.एन. पाटील यांच्या माध्यमातून तळोजा फेज 2 केदार गृहसंकुल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नगरसेवक डी.एन. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच माजी आमदार बाळाराम पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत काल निर्णय या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बाळाराम पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले। आमचे सहकारी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील आणि पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मडवी यांनी या ठिकाणी या नूतन दिनदर्शिकेचं प्रकाशन आज या ठिकाणी 8 दिवस या दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो। आणि ते करत असताना सातत्यानं गेली अनेक वर्ष हा उपक्रम हे दोघेही तरुण करत आहेत। त्या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 1 आणि 3च्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून चाललेलं आहे। मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। अतिशय चांगली सुविधा कार्यकर्त्यांना ह्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। त्यांना मनपूर्वक शुभेच्छाही देतो आणि आपल्या माध्यमातून सर्वांना नूतन वर्षाच्याही शुभेच्छा या ठिकाणी। शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमचे गुरुवर्य आदरणीय श्री बाळाराम दत्तात्रय पाटील साहेब आज यांचा वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त पूर्ण पनवेल भागामध्ये जवळजवळ 1 नाही 2 नाही तर जवळ 7 ते 8 दिवस म्हणजे आठवडाभर कार्यक्रम रोज कुठे ना कुठे विविध उपक्रम चालूच असतात। त्याचप्रमाणे आज आपल्या केदार गृहसंकुल या ठिकाणी आपण आनंद हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे। तसेच नवीन मतदार नोंदणी याचाही आज आपण अभियान मोहीम इथं चालू केलेली आहे। हे उपक्रम राबवत असताना तळोजा फेज 2च्या अध्यक्षा दीक्षा दिलीप जाधव, तसेच इथले आमचे सहकारी जयेश कदम, अशोक विरकर, नितीन गुलाव असे आमचे मित्र परिवार यांच्या माध्यमातून यांनी हा नियोजित केलेला आजचा हा उपक्रम। तसेच काल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण परम शांतीधाम वृद्धाश्रम येथे जवळजवळ 9 ते 10 वर्ष आपण तिथल्या वृद्धांचा आशीर्वाद म्हणून जवळजवळ 9-10 वर्ष आपण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान, मिष्टान्न भोजन, तसेच तिथले सेवेकरी जे आहेत त्यांना आपण वस्तू वाटप करतो। त्याप्रकारे काल तिथे दीक्षा मॅडम यांच्या माध्यमातून ब्लँकेट तिथे वाटप केलेले आहेत। तसेच आज दुपारचा मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम देखील आपण तिथे करणार आहोत। हे कार्यक्रम करत असताना उद्दिष्ट एवढाच का साहेबांची आम्हाला शिकवण आहे का राजकारण कमी करायचे, पण त्या राजकारण करत असताना समाजकारण हे मूल उद्देश समोर ठेवून समाज उपयोगी आपण जेवढे कार्यक्रम आपल्याला राबवता येतील तेवढे आपण कार्यक्रम करून समाजाची, जनतेची सेवा करावी, हा आमचा साहेबांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे। त्या शिकवणीचे हे उपक्रम पाहता आज आपण इथे पाहत आहात का इथे मोठ्या संख्येने नागरिक इथे या मोहिमेचा लाभ घेत आहेत। हे सर्व करत असताना साहेबांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो या वाढदिवशी शुभेच्छा देतो।